इथल्या घनदाट जंगलात टाकलेलं प्रत्येक पाऊल आपल्याला साहसाची अनुभूती देत असतं. इथला घोंघवणारा वारा, तुडुंब भरून वाहणारे पाण्याचे झरे, गर्दवनराईत पानांचा होणारा सळसळाट, वाटेवरच्या प्रत्येक पावलागणिक वाटणारी भीती, कुतूहल, पण अंतिम लक्ष्याकडे पोहोचण्याची प्रचंड अशी ईर्ष्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनुभवणार आहोत अध्यात्म आणि निसर्गाची नाळ जोडणारं एक पवित्र ठिकाण, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, अर्थात श्री क्षेत्र भीमाशंकर. तर गोष्ट अशी आहे, मागच्या महिन्यात 2-3 गड किल्ल्यांची भ्रमंती केल्यानंतर मी आणि भरतनं असं ठरवलं की आता श्रावण चालू होईलच, तर यावेळी भ्रमंतीची पायवाट जरा एखाद्या प्राचीन मंदिराकडे वळवूया. कारण श्रावणाचा उल्लेख झाला आहेच, तर मग भगवान शंकराचं एखाद्या वास्तव्याचं ठिकाण गाठूया, असं म्हणत आम्ही आमचा मोर्चा भीमाशंकर या क्षेत्री वळवला. सुमारे 13,000 हेक्टरपेक्षा जास्त भागात पसरलेलं हे भीमाशंकर अभयारण्य आणि ऐन श्रावण महिन्याला लागूनच इथं येण्याचा नेमका योग. त्यामुळे या व्हिडिओमध्ये इथल्या प्रचंड घनदाट अभयारण्याच्या भ्रमंती सोबतच इतिहास, संस्कृती आणि या क्षेत्राची पुरातन कथा आपण अनुभवणार आहोत. त्यामुळे आपण या प्रवासात शेवटपर्यंत सोबत राहा. आणि हो, आपला ट्रेक थोडासा विशेष असणार, कारण आपण भीमाशंकर मंदिरापर्यंतच्या प्रवासासोबतच आजूबाजूच्या काही रहस्यमय पण त्या मानाने दुर्लक्षित अशा इतर काही वास्तू सुद्धा पाहणार आहोत. सुरुवातीला भीमाशंकरला पोहोचण्याचे आपण पर्याय पाहूयात. भीमाशंकर देवस्थानापर्यंत आपल्याला ट्रेक न करता पोहोचायचं असेल तर पुण्याहून आपण डायरेक्ट बसने जाऊ शकतो. आणि जर ट्रेकचा आनंद घेत आपल्याला जायचं असल्यास मुंबईहून नेरळ किंवा कर्जत गाठायचं आणि तिथून खांडस या गावी पोहोचायचं. मात्र नेरळ किंवा कर्जत या दोन्ही ठिकाणाहून इथं येण्यासाठी बस सेवा ही अनियमित असते, हे मात्र ध्यानात असू द्यावे. आणि मग पुढे खांडस मार्गे आपण भीमाशंकरला जाऊ शकतो. काही वर्षापूर्वी खांडसहून भीमाशंकरला जाण्यासाठी 2 मार्ग होते, एक शिडीघाट व गणेश घाट. मात्र शिडीघाटांच्या शिड्यांची स्थिती आता अतिशय खराब असल्याने शासनाने हा मार्ग कायमस्वरूपी बंद केला आहे. त्यामुळे आपल्याला गणेश घाटामार्गेच भीमाशंकरला जावे लागते. बाकी पुण्यातील राजगुरुनगर मार्गे भोरगिरी ते भीमाशंकर हा ट्रेक सुद्धा आपण एका दिवसात करू शकतो. तसेच लोणावळा ते भीमाशंकर किंवा नाणेघाट ते भीमाशंकर हे 2 रेंज ट्रेक सुद्धा भटक्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. सह्याद्रीच्या मुख्य पर्वत रांगेशी जोडलेलं हे अभयारण्य उत्तर दक्षिण व पूर्व पश्चिम असे 2 विभागामध्ये पसरलेलं आहे. इसवी सन 1985 साली शासनातर्फे भीमाशंकर या विभागाला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. या संपूर्ण परिसरामध्ये दरवर्षी सुमारे 4,000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. भीमा नदीचे उगमस्थान असलेले या ठिकाणचं जंगल हे खऱ्या अर्थाने समृद्ध आहे. महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचा मान असलेलं शेकरू या प्रजातीचं हे निवासस्थान. इथं असणारी शांतता, जंगलातून जात असताना कुठे ना कुठं वाटणारं भय आणि शिगेला पोहोचलेली उत्कंठा हे सर्व अनुभवत आम्ही पुढे सरकत होतो. आणि या ठिकाणी यायचं म्हटल्यावर खूप साऱ्या गोष्टींची जाणीव पदोपदी घडत होती. अनेक प्रकारची झाडे, अनेक प्रकारच्या वेली, झुडपे हे सर्व बहरलेलं होतं. यामध्ये कित्येक औषधी वनस्पती असतील, अनेक प्रकारची फळझाडं असतील. आणि निसर्गाच्या अशा वाटेवरून आम्ही चालत होतो जिथे रहस्यमय गोष्टी मनात प्रश्न निर्माण करत होत्या. मात्र एआयच्या या प्रगत जगात काही प्रश्नांची उत्तरं न मिळालेलीच बरी, असं मनाला समजवत आम्ही आमच्या ध्येयाकडे सरकत होतो. ऐतिहासिकदृष्ट्या जर भीमाशंकर परिसराचा विचार केला तर लक्षात येते की इतिहासात सुद्धा या ठिकाणाला अत्यंत महत्त्व असणं. कारण याच परिक्षेत्रात गोरखगड, मच्छिंद्रगड, सिद्धगड, पदरगड अशा दुर्गांच्या कड्यांनी हा परिसर वेढलेला आहे.
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. ही बालकवींची कविता अगदी इथल्या वातावरणाला शोभत होती. आम्ही दोघंही तांगडतोड करत एका स्टॉलवर थांबलो. घाईघाईत चहा आणि मॅगी खाऊन पुढे परत मार्गस्थ झालो, कारण एव्हाना 3 वाजून गेले होते आणि आम्ही 2 ते 3 किलोमीटरच चालून पुढे आलो होतो. पावसाळी वातावरणामुळे नेहमीपेक्षा जास्त अंधार वाटत होता. सरळ सपाटीवरील पायवाट पुढील 1-1.5 तासामध्ये आम्ही पूर्ण केली आणि मग चालू झाला तर भीमाशंकर ट्रेकमधील शारीरिक परीक्षा घेणारा कातळ टप्पा. तसं बघायला गेलं तर त्या मानाने आम्हाला आधीच उशीर झालेला होता. आम्हाला लवकरात लवकर भीमाशंकर गाठून आमच्या राहायची सोय बघायची होती. 80 अंशामध्ये उभा चढ असल्यामुळे आमची प्रचंड दमछाक होत होती. मात्र ती दमछाक होत असताना सुद्धा मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. इथलं गूढ रहस्यमय वातावरण, अपाट पसरलेला सह्याद्री, इथल्या वनस्पती, या खोऱ्यात पडणारा प्रचंड असा पाऊस, इथं आता न दिसणारे मात्र त्या संपूर्ण परिसरात वावरणारे वन्यजीव, भीमा नदी, 6वे ज्योतिर्लिंग, अशा सर्वच गोष्टींबद्दल मनात कुतूहल, आश्चर्य आणि उत्कंठा असे भाव डोकावत होते. आणि एक एक टप्पा पार करून थोडं उंचीवर आलो की समोर पसरलेल्या सह्याद्रीचं विहंगम दृश्य आमचा थकवा दूर करीत होता. त्या शेवटच्या अवघड टप्प्याने आमच्या दोघांची पुरती दमछाक केली. मात्र आम्ही मध्ये कुठेही न थांबता अखेर भीमाशंकर मंदिर परिसरात येऊन पोहोचलो. आणि इथे मात्र काही बदल क्षणार्धात जाणवले. बऱ्याच ठिकाणी प्लॅस्टिकच्या बॉटल्स, पिशव्या, खाऊचे कागद हे आम्हाला बघायला भेटलं. आणि सुंदर निसर्गाच्या वाटेवरून आपण माणसांच्या दुनियेत परत पोहोचलो हे आम्ही समजलो. मात्र या सर्व गोष्टींचा विचार करायला तितकासा वेळ नव्हता, कारण आधीच 6 वाजले होते आणि आमच्या दोघांपैकी कोणीही याआधी भीमाशंकरला आलं नसल्याने आम्हाला वरचा परिसर परिचयाचा नव्हता. मात्र या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट चांगली झाली की आम्ही वर पोहोचल्यानंतर चहा आणि वडापाव खाल्ला. तिथे स्थानिकांशी गप्पा मारताना आम्हाला समजले की उद्या रविवार आणि त्यामुळे पर्यटकांची प्रचंड गर्दी असणार. एकतर आम्हाला रूम भेटणार नाही आणि रूम भेटलीच तरी तिची किंमत ही प्रचंड असणार. पण योगायोगाने त्याच वडापावच्या टपरीवर रुपेश पाटील नावाचे एक दादा आम्हाला भेटले, जे भीमाशंकर परिसरामध्ये गोशाळा सांभाळतात, गायींची सेवा करतात आणि ते एकटेच राहत होते. आणि त्यांनी आम्हाला विचारलं की जर तुमची हरकत नसेल तर तुम्ही माझ्या खोलीत आजची रात्र काढू शकता. आणि त्या महादेवाचीच कृपा असं समजून आम्ही त्यांच्यासोबत राहायला गेलो. तर मित्रांनो, खांडज गावात सुरू झालेला हा प्रवास भीमाशंकर मंदिरापर्यंत येऊन थांबलाय. तर भीमाशंकर मुख्य मंदिरासोबतच अजूनही काही रहस्यमय पण काही प्रमाणात दुर्लक्षित अशा इतरही वास्तू आपण पाहणार आहोत, मात्र भीमाशंकर भ्रमंतीच्या पुढील भागात. तर तुर्तास हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर थोडा शेअर करा आणि काही सजेशन्स असतीलच तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. जय शिवराय, हर हर महादेव.